तुम्ही गोल्डमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग करता का? तर तुम्हाला ही गोष्ट माहीत असली पाहिजे की गोल्डच्या प्राइसेसवर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट हा डॉलरचा पडतो. जेव्हा जेव्हा डॉलरची डिमांड वाढते, तेव्हा आपल्याला गोल्डच्या प्राइसेसमध्ये मोठी गिरावट बघायला भेटते. आणि जेव्हा जेव्हा डॉलरची डिमांड कमी होते, तेव्हा तेव्हा आपल्याला गोल्डमध्ये मोठी तेजी बघायला भेटते. हे असं का होतं? तर ह्याच्या मागे एक खूप रंजक स्टोरी आहे. ती स्टोरी काय ते सांगतो, पण त्या अगोदर स्टॉक मार्केट आणि कमोडिटी मार्केटची इन डेप्थ इन्फॉर्मेशन जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. ही स्टोरी चालू होती सेकंड वर्ल्ड वॉरच्या नंतर, जेव्हा युरोप असेल किंवा जपान असेल किंवा युरोप मधलं ब्रिटन असेल, जी महासत्ता होती, या सर्वांच्या इंडस्ट्रीज आणि इकॉनॉमी मोठ्या प्रमाणात कोलॅप्स झालेली होती. का? त्यांच्या धर्तीवर महायुद्ध लढलं गेलेलं होतं. आणि दुसरीकडे अमेरिका, जिच्या धर्तीवर महायुद्ध लढलं गेलं नाही, तिथं मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री ग्रो झाली. ह्यांनी युद्ध सामग्री ह्या युरोपियन देशांना विकून मोठ्या प्रमाणात पैसे सुद्धा कमवले आणि अमेरिका हळूहळू महासत्ता व्हायच्या मार्गावर लागली होती. त्या काळामध्ये सर्वांच्या करन्सी ह्या गोल्ड सोबत लिंक होत्या. म्हणजेच की तुमच्याकडे जेवढा गोल्डचा साठा आहे, त्याच्या प्रमाणात तुम्ही करन्सी छापू शकत होता आणि इंटरनॅशनल ट्रेडची सेटलमेंट ही गोल्डमध्ये व्हायची. आणि त्या काळात सर्वात जास्त गोल्ड रिझर्व्ह म्हणजेच की 70% गोल्ड रिझर्व्ह हे अमेरिकेकडे होते. त्या काळात इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणात अमेरिकेत वाढल्या होत्या. त्यापायी मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट हा डॉलरमध्ये व्हायचा. व्यवहार बऱ्यापैकी अमेरिकेसोबत करावा लागायचा. आणि त्या देशांना त्या काळामध्ये गोल्ड रिझर्व्ह ठेवणं खूप कठीण झालेलं होतं. का? त्यांची इकॉनॉमी खूप मोठ्या प्रमाणात कोलॅप्स झालेल्या होत्या. तेव्हा या 44 देशांनी एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये अमेरिकेने सांगितलं की आमच्याकडे मोठ्या प्रमाणात गोल्ड रिझर्व्ह आहे. त्यामुळं तुम्ही गोल्ड रिझर्व्ह ठेवण्यापेक्षा सरळ सरळ डॉलर ठेवा आणि तुमची करन्सी डॉलर सोबत लिंक करा. जेणेकरून तुम्हाला आमच्यासोबत व्यवहार करायलाही सोपं जाईल. आणि ह्या गोष्टी पायी हा व्यवहार करणं आणि ही सिस्टीम वापरणं बऱ्यापैकी देशांना सोपं वाटायला लागलं. त्यामुळं तिथून डिमांड चालू झाली ती डॉलरची. आणि अमेरिकेनं इनडायरेक्टली गोल्ड इक्वल्स टू डॉलर करून टाकलं. त्याच्या पायी जेव्हा जेव्हा आपल्याला डॉलरची डिमांड वाढलेली दिसती, तेव्हा आपल्याला गोल्डमध्ये गिरावट दिसती. आणि जेव्हा जेव्हा डॉलरची डिमांड कमी होती, तेव्हा आपल्याला गोल्डमध्ये तेजी बघायला भेटती. पण हा अग्रीमेंट नंतर अमेरिकेनं कॅन्सल सुद्धा करून टाकला. आणि त्याचा इम्पॅक्ट काय झाला आणि आजही आपण क्रूड ऑइल का डॉलरमध्ये बाय करतो, हे सर्व काय आपण नेक्स्ट रील मध्ये बघणार आहोत. त्यामुळे चॅनलला फॉलो नक्की करा.